जय श्रीराम. भावांनो, आजचा व्हिडिओ बनायचा कारण हेच आहे का तुम्हाला पण इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचे असेल तर मी काय काय करतो बघा. फक्त लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये मी काय काय केलं बरं का. आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी. चला करूया सुरुवात. आता माझे फॉलोअर्स तुम्ही बघू शकता, 1,10,000 आहे हे बघा. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कोणीही रिकामराणीचे पोस्ट टाकू नका इंस्टाग्रामवर, कारण की लय जणांच्या आयडिया डिस्पल झाल्या आहे. आता बघू शकता माझ्या आयडीवर पण एकदा हे बघून घ्या. हे बघा आयडीवर कसं आलेलं आहे. त्यामुळे भावांनो, कोणतेही गलत पोस्ट टाकू नका आणि जातीवादाच्या पोस्ट टाकू नका. तर जे तुम्हाला कंटेंट बनायचं असेल ती तुमच्या स्वतःच्या मनगटात जर दम असेल तरच बनवा. रिकामे दुसऱ्यांच्या पोस्ट उचलून इंस्टाग्रामला टाकू नका, कारण की लय जणांच्या आयडिया डिसेबल होत आहे आणि बंद पडत आहे मित्रांनो. आणि आता तुम्हाला सांगतो मी, तुमच्या पोस्ट टाका टायमाला तुम्हाला काय काय करायचं आहे. फक्त एकदा लक्ष देऊन ऐका. इथं जायचं प्लस ला टच करायचं आणि रीलमध्ये जायचं. रीलमध्ये गेले समजा, आता एक पोस्ट सांगतो तुम्हाला माझी. समजा मी पोस्ट टाकली बरं का, राईट. ही पोस्ट अशी करायची आणि याच्यावर थोडा डायलॉग टाकायचा आणि इथं जायचं. इथं जाऊन 100% हे लावायचं बरं का. हे लावल्याशिवाय व्हिडिओज व्हायरल होणार नाही तुमचा, कारण हे लावा, कारण की नवीन ट्रेंडिंग आलेलं आहे. हे लावा आणि त्यानंतर ट्रेंडिंग सॉन्ग. सगळ्याला माहिती आहे ट्रेंडिंग सॉन्ग घेतल्यामुळे व्हिडिओ व्हायरल होतो, पण हे आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला डायरेक्ट काय टाकायचं तर ट्रेंडिंग. हे बघा ट्रेंडिंग टाकलं, आली ट्रेंडिंग. आपल्याला घ्यायचं समजा, आता याच्यामधलं तुम्हाला एक सॉन्ग सांगतो, जास्तीत जास्त लय व्हायरल झालेलं आहे. आपण हेच घेऊन टाकू. बघू शकता 10 मिलियन जणांना घेतलेलं आहे बरं का. आता यानंतर काय करायचं, स्टिकरमध्ये जायचं. स्टिकरमध्ये जाऊन ट्रेंडिंग नाव टाकायचं. नाही, सध्या ऑप्शनमध्ये ट्रेंडिंगमध्ये जायचं आणि हे घ्यायचं आणि इथं लिहायचं इंस्टाग्राम प्लीज व्हिडिओ व्हायरल प्लीज सपोर्ट. सपोर्ट्स गेलं, आलं नाव. आणि सपोर्ट्स इंस्टाग्राम प्लीज व्हिडिओ व्हायरल प्लीज सपोर्ट टीमने टाकलं तरी चालेल, काही विषय नाही आहे. फक्त हा सिम्बॉल टाकून द्यायचा आणि हा एक आणि हा एक सिम्बॉल टाकून द्यायचा, बस. ओके. त्यानंतर असं करून घ्यायचं बरं का, म्हणजे क्लिअर दिसलं पाहिजे नाव. आणि इथं ओके करून टाकायचं बरं का. ओके केलं, इथं लिहायचं हॅशटॅगने लावायचं बरं का. आपल्याला इंस्टाग्राम हॅशटॅग लावून कोणाचा व्हिडिओ व्हायरल होत नाही आहे. व्हिडिओ व्हायरल व्हायचं असलं तर आपल्याला मात्र व्हिडिओ व्हायरल पण होतात. हे घ्या, इंस्टाग्राम नाव सेम माझ्यासारखं घ्यायचं बरं का. सेम इंस्टाग्राम माझ्यासारखं नाव घ्यायचं. एक मिनटं कॉल येतोय. इंस्टाग्राम घ्यायचं, इंस्टाग्राम प्लीज असंच नाव टाकायचं. प्लीज वेगळं नाव आहे, पण तुम्ही असंच नाव टाकायचं. इंस्टाग्राम प्लीज द व्हिडिओ व्हायरल. ओके, इतकंच टाकायचं आणि 3 हे द्यायचं पॉईंट आणि 2 एक असे चिन्ह टाकायचे. एक रडका, एक दिल तुटा. आणि माझं लोकेशन आहे आपला जालना. तुमचं लोकेशन तुमच्या जिल्ह्यानुसार टाकू शकता भावांना तुम्ही, काही विषय नाही आहे. तर मी टाकलं जालना, आपला जालना.
हे सेटिंग जर ऑन असले तरच व्हिडिओ व्हायरल होईल. आणि आकाश गाडे ऑफिशियल थेट पब्लिक म्हणजे हे तर वेगळं आहे, तरी पण तुम्ही याला चालू करून द्या. तुमच्याकडं नसेल ॲप तर प्ले स्टोअरमध्ये भेटून जाईल तुम्हाला. आणि ही सेटिंग आवर्जून चालू करा. कोणती? हेडलाईट तर बंद आहे. अपलोड हॅक्स क्वालिटी हा ऑप्शन नक्की चालू करा. त्यानंतर तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल, कारण की फुल क्लॅरिटीमध्ये समोरच्याला तुमचा व्हिडिओ दिसेल. चला भावांनो, अशाच टेक्निकसाठी मला फॉलो करा. हां, अजून एक गोष्ट, इथं काय लिहायचं? इंस्टाग्राम प्लीज द व्हिडिओ व्हायरल. इथं लिहिलेलं आहे, आपण आलेलं आहे. तिथं लिहायचं माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतो का, असं एक लिहा. आणि माझा व्हिडिओ आवडत नसेल तर मला कमेंट करून कळवा आणि क्लिक करा. तुम्हाला जर लिहायचं असलं तर बरं का, काही जरूरत नाही लिहायची, पण लिहायचं असं लिहू शकता. बस इतकं करायचं आणि क्लिक करून टाकायचं, गेला व्हिडिओ.